मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. 38 सर्कल पहिली ओव्हर आणि 6 षटकांची मॅच. पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाची सजावट उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक फ्लाय स्लिप तैनात करण्यात आली आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, कव्हरला आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हरला तैनात करण्यात आला. मिड ऑफ आहे, ऑन साइडला पाहिलं उजव्या हाताच्या फलंदाजासाठी 38 सर्कल मध्ये एक शॉट फाईन लेग, एक शॉट स्क्वेअर लेग 38 सर्कल मध्ये तैनात करण्यात आला. 38 सर्कलच्या बाहेर एक डीप मिड विकेट, एक वाईड लॉंग ऑन. पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल पहिला चेंडू पडेल, पहिला बॉल आजच्या शेवटच्या दिवसातील. खोलवा टप्प्याचा फुलर लेनचा हा बॉल ज्युसी हाफ बॉल बनवला. इथे चुकी होतीये क्षेत्ररक्षकाकडून. जिथे आपण पाहिलं ना एकही धाव नव्हती तिथे मात्र काय घडतंय, खराब फेकी देखील पाहायला मिळाली आहे. बॅकअप चांगला आहे, त्यावरती धावा मिळत असताना पाहायला मिळत आहेत. त्या एकंदरीत 2 अर्थात या पहिल्या बॉलवरती धावा आतापर्यंत आल्यात त्या 3. पहिल्या फटक्यावरती 3 धावा येतात. 9:02 पहिला बॉल पडला आजच्या शेवटच्या आणि अंतिम दिवसाचा. 6 षटकांसाठी 30 मिनिटाचा आपण अवधी देतोय. खेळाडूंसाठी गोलंदाजासाठी 30 मिनिटाचा अवधी असणार आहे या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना. पुढील बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगले क्षेत्ररक्षण संदीप कदम. आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना सचिन सावंत हे एका बाजूला एक पंच आणि एक गोलंदाज, अर्थात ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेटचा चेहरा मोहरा पालटवला, जिथे अनेक वर्ष क्रिकेट खेळत असताना ज्यांनी इतिहास रचला घडवला, हे दोन्हीही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला येत असताना जागा बनवली, ऍडजस्टमेंट फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर कट केला होता, थोडाला शरीराला ऍडजस्ट केलं, जागा बनवली. एकेरी धावेचा फटका आला. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते. 5 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल समाचार घ्यावा लागणार आहे. बॅटचा टोला लागलाय. स्टेट डाऊन ग्राउंड चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक स्वतः चेंडूवरती येतोय, तद्वर मात्र या फटक्यावरती धावा मिळतील त्या 2. प्रत्येक चेंडूवरती धावा गोळा कराव्या, 38 सर्कल भेदावं आणि आपल्याकडे असणारी कल्पकता याचा पुरेपूर वापर करावा. यासाठी हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात. राजेश आणि सुजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभी आहे. आघाडीला आलेले हे दोन्ही खेळाडू. पुन्हा एकदा इथे फर्निचर डिस्ट्रॉय करून टाकतोय खेळाडू क्रमांक पहिला, फलंदाज बाद. सुजित वाघमारे बाद झाल्यानंतर पहिला मोठा धक्का इथे दिलाय, जिथे आघाडीला आलेल्या खेळाडूंना जिथे प्रत्येक चेंडू काही ना काहीतरी वेगळा घेऊन येणारा राहिला होता. प्रत्येक चेंडूवरती एक वेगळी परीक्षा राहिली. जिथे आपण पाहिलं सुजितला बाद केलं, त्रिफळाशीत बाद त्याला केलं. 4 मुंड्या चित करणारा, वेगावरती स्वार होऊन केली जाणारी गोलंदाजी. अर्थात काही चेंडू फिरकीचे, काही चेंडू जलद गतीचे, काही फ्लिपर वन, काही स्लोअर वन आणि अगदी त्याच वेळेला वळण घेणारे चेंडू. हे मेंढी यांच्या या षटकाचं वैशिष्ट्य राहिलं. त्यांच्याकडे कलात्मकता आहे आणि ती इथे सादर करतायत. इथे आल्या पावली परत लावलंय लेग बिफोर स्वरूपामध्ये. खेळाडू क्रमांक 2 बाद. राजेश शिंदे बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय. पहिल्या षटकामध्ये 2 हादरे दिले आहेत. पॉवर प्लेचं षटक होतं ज्यामध्ये जास्तीत जास्त धावा येतील असंच काहीसं चित्र पाहायला मिळत होतं. परंतु अगदी त्याच वेळेला ना, ज्या वेळेला नाणेफेकीचा कौल झाला त्यावेळेला संदीप कदम यांनी जरूर सांगितलं होतं की नाणेफेकीचा कौल हा प्रत्येकाला महत्त्वाचा असतो, परंतु सकाळच्या सत्रामध्ये हवेचा ओघ तितकासा नसतो. त्याच वेळेला ज्या वेळेला आपण पाहिलं ना की चांगली गोलंदाजी करणं महत्त्वाचं ठरतं, तेच इथे पाहायला मिळालं चित्र. खोलवा टप्प्याची गोलंदाजी करण्यात आली. फलंदाजांना बांधून ठेवलं, जकडून ठेवलं आणि केवळ धावा जर का आपण पाहिल्या ना तर 7 धावा खर्च करत असताना 2 गडी बाद करण्यामध्ये संदीप कदम यांना यश प्राप्त झालं.
आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर त्यांनी केला. या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना अनेक वेळेला इतिहास घडता असताना पाहायला मिळालाय. अनेक वेळेला या मैदानाचा इतिहास रंजक राहिलाय, इतिहास आठवावा असा राहिलाय, अथवा इतिहास घडत असताना अनेक वेळेला पाहिलेत खेळाडूंनी. घणसोलीचं 40+ हे मैदान संजय अंकल स्मृती चषकासाठी अनेक वेळेला नामचिन्ह आणि ख्यातनाम असे हे मैदान, आणि या मैदानावरती रंगणारा हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा बिग बॅश 2022 पहिलं पर्व पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट लीग. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूया जिथे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीमध्ये फेरबदल. वीरेंद्र याला प्राचार्य करण्यात आलंय. 7 धावा धावफलकावरती आहेत. खेळाडू 2 बाद झालेत. थोडीशी दयनीय अशी अवस्था. गोलंदाज सज्ज होईल. पहिला बॉल सरळ बॅटने इथे खेळलाय. स्टेट डाऊन ग्राउंड क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, त्याला हुलकावणी देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर सणसणीत चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकाराने इथं या षटकाची सुरुवात केली. हे षटक मोठं करण्याचा प्रयत्न असेल ते मात्र राजेश सकपाळ एक मोठा फटका त्याने केलाय. पहिल्या बॉलवरती त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत. खेळाडू जरी बाद होत असतील तरी देखील माझ्याकडे असणारं दमखम, माझ्याकडे असणारी कॅपेबिलिटी, माझ्याकडे असणारं पोटेन्शियल मी इथे सादर करेन. हा बॉल बॅकफूट वरती येत असताना खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. चुकी वारंवार होत असताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षणामध्ये जो काही अभाव पाहायला मिळालाय तो इथे कुठे ना कुठेतरी अंगलट येईल की काय. ही चोरटी धाव अंगलट येणारी जरूर राहिली होती. 22च्या स्वरूपामधून धाव आली. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडते. धावफलक पुढे सरकतंय, जाऊन पोहोचेल ते 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेली मॅच. एका बाजूला KKCC कोतवाल या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेण्यात आलाय. अगदी त्याच वेळेला लक्ष्मण मोरे 11 बोरावळे या संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी प्राचार्य करण्यात आलं. अशा रीतीचे धाडसी निर्णय जे आहेत ना, अशा रीतीचे धाडसी निर्णय आहेत ते अनेक वेळेला आपण जिथे रिकी पॉन्टिंगला घेत असताना अनेक वेळेला पाहिलंय. परंतु त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये सुमित वाघमारेने हा निर्णय घेत असताना आपण पाहिलं होतं. बॅकफुटला येत असताना पहिला चेंडू त्याने फेस केलाय. फ्रंट लेग पुढे आणलं आणि हलक्या हाताने बॅटचा फेस ओपन करत असताना केवळ चेंडूला दिशा दिली. धाव या फटक्यावरती येत असताना पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. गोलंदाज या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होत असताना पुढील सज्ज पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 वीरेंद्र याचं एक धारदार गोलंदाजी आणि एक चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. झेल महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चित करत असताना पाहायला मिळाला आहे. परंतु या फटक्यावरती धावा मिळतील त्या 2. निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल झाला. प्रयत्न निश्चित चांगल्या रीतीचे झाले परंतु धावा मिळाल्या त्या 2. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने भर पडेल. धावफलक पुढे सरकत आहेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना 14 धावा धावफलकावर. जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या याच उद्देशाने कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आलाय. परंतु त्याला एक कॅप्टन इनिंग इथे पेश करावी लागणार आहे. कारण इथे परिस्थिती तितकीशी अनुकूल नाही आहे. परिस्थितीच्या विपरीत तुम्हाला खेळ करावा लागेल. कारण जिथे आपण पाहिलं ना, आघाडीला पहिल्या षटकामध्ये जिथे 2 धक्के दिलेत संदीप कदम यांनी आणि मेंढी यांची सुंदर गोलंदाजी आपण पाहिली होती पहिल्या षटकामध्ये जिथे 7 धावा आल्या होत्या. हा बॉल बॅकफुटला येत असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइड हा एक स्ट्रॉंग झोन राहिला. सुमितचा स्लॉक स्वीप असेल, पूल असेल, हुक असेल, चांगले फटकेबाजी तो नित्य नियमाने इथे करत असताना पाहायला मिळालाय. परंतु आज एक दिवस वेगळा, मैदान वेगळा आहे, स्पर्धा नवीन आहे आणि याच मैदानावरती आल्यानंतर एक चांगलं क्रिकेट ही तुम्हाला खेळावं लागेल. गणेशजी केसरकर यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही आपण हार्दिक स्वागत करूयात. हा बॉल ऑन साइडला फुलर लेनला घेऊन ऑन साइडला केला. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह पाहायला मिळतो. मिड विकेट होऊन क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड स्क्वेअरला घेऊन मिड विकेटला आलाय. तद्वर मात्र या फटक्यावरती धाव मिळाली होती. एक संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडते. धावफलक पुढे सरकते. 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 7.50च्या सरासरीने धावफलक पुढे सरकते. 15 धावा धावफलकावरती आहेत. 2 खेळाडू तमुच्या आचऱ्याला परतल्यानंतर
2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन करण्यात आलं. तिसरा गोलंदाज इंट्रोड्यूस करण्यात येतोय. अर्थात पहिल्या षटकामध्ये संदीप कदम यांची गोलंदाजी पाहिली, दुसऱ्या षटकामध्ये वीरेंद्र आला. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 8 धावा आल्या. एकही गडी बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला नव्हता वीरेंद्र, परंतु त्याची कुतूहलाचा विषय त्याचा हा राहिला की त्याने पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ला. सपाटून मार खातो की काय या षटकामध्ये असं भासत होतं. अगदी त्याच वेळेला त्याने पुढील 5 चेंडूवरती केवळ 4 धावा खर्च करत असताना प्रत्येकाला अवाक होणारी गोलंदाजी त्याने केली. जिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती अभिषेक याला प्राचार्य करण्यात आलंय. 6 षटकांची मॅच आहे. तिसरा गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळतोय सुमित वाघमारेच्या विरोधात. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न इथे केला. पहिल्या बॉलवरती काहीतरी इरादे त्याचे नेक पाहायला मिळालेले नाही आहेत. काहीतरी वेगळा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अनेक वेळेला आपण म्हणतो की घी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली तेरी करनी जरुरी होती है, परंतु अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये सरळ बॅटने धावा गोळा होत नाही आहेत आणि हे सूत्र इथे मैदानाच्या आतमध्ये सुमितने अपनावलं. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म अराउंड विकेटने फ्लाइट दिली आहे. बॉलला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय, परंतु शॉर्ट फाईन लेग असेल, थर्डमॅन असेल, या क्षेत्रामधून या धावा सातत्याने अर्जित करण्यात येतात. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. धावफलक पुढे सरकते. लेग बाईटच्या स्वरूपामधून ही धाव येते. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकत असताना पाहायला मिळते, जिथे 17 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये जिथे पुन्हा एकदा आपण वळूया, लेग बाईटच्या स्वरूपामधून धावा येतात. अर्थात या षटकामध्ये मोठा फटका आलेला नाहीये. एक अचूक टप्प्याची भेदकतेने केली जाणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेशदादा कोळसकर साहेब यांच्या माध्यमातून एक बाईक एक वाहन असेल या व्यासपीठाच्या अगदी समोर. हा चेंडू हाफ ट्रॅकर ऑन साइडला केला, हुक केलाय, चेंडूला सरळ धाडलाय. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. सीमारेषेच्या बाहेर षटकार. मैदानाच्या आतमध्ये येणारा हा षटकार संघाच्या धावसंख्येमध्ये भर पाडली जाते. काहीतरी वेगळं करण्यासाठी राजेश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये आला. हाफ ट्रॅकर त्याला मिळाला, हुक केला ऑन साइडला, षटकार त्याने धाडला. पुन्हा एकदा ऑन साइडला इथे खेळलेला फटका लॉफ्टेड होता. काही काळ हवेमध्ये राहिलेला हा फटका जिथे धावा देऊन जातोय ते 140+6 खेळाडू राजेश सकपाळ एक चांगलं क्रिकेट या उद्योन्मुख खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतात. तिन्ही बाजूला मैदानाच्या चहू बाजूला फटकेबाजी त्यांची मैदानामध्ये चालू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अभिषेकचा हा बॉल फुलर लेनला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वारंवार होणाऱ्या या चुकीच्या एंडला फेकी असेल, हलगर्जीपणा आणि याच गोष्टींमुळे मैदानामध्ये धावा जास्तीत जास्त वाढत असताना पाहायला मिळालाय. एंड ऑफ दी थर्ड वर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 27. 2 खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर एक विशेष सूचना अशी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देतो आणि एक आवर्जून एक चांगली बातमी देखील असेल की जिथे आपण पाहतोय या व्यासपीठावरती असणाऱ्या मंचाच्या अगदी समोर आपल्या मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकता ही दिसणारी दुचाकी आदरणीय माननीय सन्माननीय निलेशदादा कोळसकर साहेब यांच्या माध्यमातून झिरो डाऊन पेमेंट वरती तुम्ही ही वाहन खरेदी करू शकता आणि एक सुवर्ण संधी असेल. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांनी आणलेली ही एक सुवर्ण कल्पना आपण म्हणता येईल आणि त्याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा याकडे आपण प्रत्येकाकडेचे कटाक्षाने लक्षही वेधूया. आपल्यासाठी एक बिग बंपर ऑफर ही म्हणता येईल. मैदानाच्या आतमध्ये वळूया. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत अर्थात संदीप कदम. हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर फुलर लेनचा. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. याले अंगलट खेळाडू क्रमांक 3 रनआउटच्या स्वरूपामध्ये राजेश सकपाळ बाद.
मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ओमकार गाडगे यांचे हार्दिक असं स्वागत करूया. लंगोटी मित्रमंडळाचे अध्यक्ष. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त होते संदीप कदम यांना. पहिल्या षटकामध्ये 2 धावा 2 गडी त्यांनी बाद केले, 7 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल खेळाडूला त्यांनी बाद केले. एक ड्रीम स्पेल ते हातात असताना पाहायला मिळत आहे. बॅकफुटला आले होते फलंदाज, हलक्या हाताने मनगटाचा वापर केला. जंटल पुश ज्याला आपण म्हणतो ना, लेग बाईटच्या स्वरूपामधून ही धाव येते. या एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 28 धावा धावफलकावरती आहेत. एक संयम भरा क्रिकेट सातत्याने खेळण्यासाठी सुमित वाघमारेकडे पाहिलं जातं आणि अनेक वेळेला त्याने चांगले क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळालंय. मग पीटीपीएलची स्पर्धा असेल, त्याची फलंदाजी वाखाणण्याजोगी राहिली होती. मैदान सातत्याने लिहिलेला तो गाजवत असताना पाहायला मिळाला. परंतु आज तुमच्याकडे असणार जितक्या रीतीचा अनुभव हे इथे पणाला लावावा लागेल. उजव्या यशीच्या बाहेर आहे, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. आज एक चांगली गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण, अगदी त्याच वेळेला कर्णधार पद, या साऱ्या गोष्टी इथे लोअर फुल टोज आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, त्याला हुलकावणी देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक पारितोषिकांचा वर्षाव आहे. आपण जरूर म्हटलं की 0 डाऊन पेमेंट वरती तुम्ही एक गाडी ही आपण खरेदी करू शकता. अगदी त्याच वेळेला या स्पर्धेमध्ये एक लकी ड्रॉ ठेवण्यात आला. अँड्रॉइड मोबाईल या स्पर्धेच्या माध्यमातून बक्षीस रूपाने प्रेक्षक वर्गाला देण्यात येईल. मैदानाच्या आतमध्ये आपण हा चेंडू पाहिला, गरकन गिरकी घेतली, चेंडूने फलंदाजाची फिरकी घेतली, यष्टीरक्षकाचा वेध घेतला, डॉट बॉल आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना हा बॉल स्लॉट मध्ये आलाय, त्याला पार्क केला, पार्किंग प्लॉट मध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. चार षटकांचा खेळ संपुष्टात आला. 38 धावा धावफलकावरती आहेत. 3 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर आघाडीची जोडी पहिल्या षटकामध्ये फोडण्यामध्ये संदीप कदम यांना यश प्राप्त झालं. पहिला खेळाडू बाद झाला होता सुजित. तदनंतर राजेश शिंदे जो आल्या पावली माघारी परतला होता. गोल्डन डकचा शिकार होत असताना त्याला पाहायला मिळालं. परंतु तदनंतर आपण पाहिलं ना तर एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती. एका बाजूला राजेश सकपाळ आणि सुमित वाघमारे यांच्या बरोबरीने साथीने एक चांगले क्रिकेट खेळत होते. परंतु अगदी त्याच वेळेला कुठे ना कुठेतरी काहीतरी शुभ घडत असताना त्याचा पाठलाग अशुभ निश्चित करत असतो, नेहमीच करत असतो. तेच पाहायला मिळालं. रनआउटच्या स्वरूपामध्ये राजेश सकपाळ बाद झाले. तदनंतर आकाश मैदानाच्या आतमध्ये आला आणि आकाशची फटकेबाजी आकाशाला गबस घालणारी. रिव्हर्स अटेंड केला, अभिषेकाला गोलंदाजी मार्ग वरती. पहिला चेंडू अभिषेकचा या आधीच्या षटकामध्येही अशीच काहीचा प्रयत्न सुमित वाघमारेने केला होता. हा चेंडू लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव येते. संघाची धावसंख्या एकाने पुढे. 39 धावा बॅटला लागला, बॅटला स्पर्श होतोय. पण पुन्हा एकदा आपला निर्णय मागे घेतलाय. गोलंदाज फुलर लेनचा बॉल या वेळेला मात्र स्लॉट मध्ये आला होता, रडार मध्ये आला होता. तितकासा मोठा फटका खेळता आला नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवर आणि क्रिकेटच्या चाहते, अगदी त्याच वेळेला पोलादपूर क्रिकेटला एक वेगळी कलाटणी देणारे मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. हा फटका फासला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली, कोणती चुकी करत नाहीये. टिपला जेल, संपला फलंदाजाचा खेळ. आकाश बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल.
काही षटकांचा आणि काही चेंडूंचा खेळ शेष असताना खेळाडू क्रमांक 4 बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. परेश साळवी, परंतु परेश साळवीचा पहिला बॉल इथे फटका फसला. कॉट अँड बॉलची संधी आणि खेळाडू 5वा बाद होत असताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे हादरे दिलेत अभिषेक याने. बहारदार आणि सुंदररित्या तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय माननीय सन्माननीय निलेशदादा कोळसकर साहेब, अध्यक्ष पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, उपाध्यक्ष स्वप्नीलजी चोरगे साहेब, त्याच वेळेला सचिव युवराज दाभेकर, त्याच वेळेला आपण पाहतोय उपसचिव संतोष शिंदे, रुपेश जाधव, त्याच वेळेला खजिनदार सुनीलजी उतेकर साहेब, त्याच वेळेला निलेशजी धनावडे साहेब उपखजिनदार, या साऱ्यांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. कार्याध्यक्ष सुनीलजी सकपाळ साहेब ते देखील उपस्थित आहेत, त्यांचंही आपण हार्दिक असं स्वागत करू. मैदानामध्ये वळूया. हा चेंडू इथे बॅटच्या आउटसाइड एज घेतल्यानंतर फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. कोणतीही धाव या चेंडूवरती येणार नाही. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिरावली आहे ती 39 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. या षटकामध्ये कमबॅक करणारं हे षटक राहिलं. पहिला बॉल जिथे आपण पाहिलं जिथे एक धाव आली आणि तदनंतर या षटकाचा एकंदरीत विचार केला ना तर एकही धाव या षटकामध्ये आलेल्या नाही आहेत. अर्थात 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला. अभिषेकचं हे षटक महत्वपूर्ण आणि अगदी त्याच वेळेला कमबॅक करणारही राहिलं. तर अनेक गोष्टी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अनाऊन्स करतोय. अगदी सुवर्ण संधी आहेत. प्रत्येकाला एक वेगवेगळा मग क्षेत्र कोणतेही असो त्या क्षेत्रामध्ये अनेक वेळेला आपण म्हणतो ना कष्टाला प्रामाणिक कष्टाशिवाय पर्याय नाही आहे. आणि कष्ट तुमचे प्रामाणिक असेल ना तर यशालाही पर्याय नाही. पहा तुमचे कष्ट किती प्रामाणिक आहेत हे पाहण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः अध्यक्ष निलेशदादा कोळसकर साहेब यांच्या माध्यमातून एक विशेष करून 2 युवकांसाठी एक नोकरीची सुवर्ण संधी आहे. स्क्वेअर कट केला. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती येईल. तद्वर मात्र धावा मिळत असताना पाहायला मिळतात. दुहेरी धावेचा प्रयत्न. दुहेरी धाव देखील अर्जित करण्यात येते. या दुहेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धाव संख्या वधारेल. धावफलक 41 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये वळूया. शेवटचा आणि अंतिम षटक सुनील हाताळत असताना पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. अवांतर चेंडू इथे जरूर प्राप्त होईल. व्हाईट बॉल संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर. धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. ते 42 धावा धावफलकावरती आहेत. जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या याच उद्देशाने शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन उभा आहे आणि कॅप्टनकडून सातत्याने एक चांगली फटकेबाजी करण्यासाठी त्याच्याकडे पाहिलं जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 2 युवकांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे जरूर म्हटलं, परंतु त्यासाठी तुम्हाला जावं लागेल विक्रोळी या ठिकाणी कॉलेज डिझायनिंग प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी तुम्ही जाऊन आपला इंटरव्ह्यू द्या आणि तिथे तुम्हाला नोकरीची सुवर्ण संधी आहे. परमनंट म्हणून तुम्ही त्या जॉबवरती कार्यरत होऊ शकता. हा बॉल अधिक वेगाने पंचांकडे अपील. बोट आकाशाकडे. खेळाडू बाद.
मैदानाच्या आतमध्ये शेवटचा अंतिम षटक ज्या वेळेला सुनील आले आणि या सुनीलने एक चांगली कर्तबगारी करून दाखवली. 42 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 6 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतलेत. अर्धा संघ जो आहे ना तो आराम फरमावतोय. जिथे मैदानाच्या बाहेर येत असताना खेळाडू पाहायला मिळालेत. KKCC हा चेंडू डावी यशी सोडून जाणारा पुन्हा एकदा राहिलाय. डाव्या यशीच्या वरून यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. एक चांगली गोलंदाजी. लयबद्धता काय असते, आपला अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण. अनेक वेळा आपण म्हणतो ना की आपली दिशा जी आहे ती संघाची दशा ठरवत असते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहायला मिळालंय. बॅटची आउटसाइड एज थर्ड मॅनला बीट केलाय. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सेहेचाळीस धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतात. नशिबाचा चौकार आला. बॅटच्या आउटसाइड एज आणि फ्लाय स्लिपला बीट केला होता. लोअर फुलटोज आहे भीमरचा. नो वेस्ट साइड क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. धावा मिळत असताना पाहायला मिळतात. ते या फटक्यावरती केवळ एक धाव येते. भीमरचा नो, त्यावरती मिळालेली एकेरी धाव, अर्थात 2 धावा. संघाची धावसंख्या या 2 ने पुढे सरकेल. पुढील बॉल फ्री हिट असेल. 94 धावा या मैदानावरती सर्वाधिक धावा पाहिल्या गेल्या 6 षटकांच्या मॅच मध्ये आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. परंतु एकंदरीत विचार केला ना या स्पर्धेचा तर या स्पर्धेमध्ये लो स्कोरिंग मॅच ही तितकीशी महत्वाची झाली आहे. फुलर लेन लोअर फुलटोज आहे. यावेळेला क्षेत्ररक्षक तैनात. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धाव मिळते एक. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. धावफलक पुढे सरकतंय. 49 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सुनीलचा हा बॉल इथे पॉइंटला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. अर्थात जिथे चोटी धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय परंतु ती इथे आले अंगलट खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. 50 धावा धावफलकावर 51 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग इथे करावा लागेल. या मैदानावरती 94 धावा, संघिक धावा ही सर्वाधिक उच्चांक धावसंख्या राहिली आहे. या मैदानावरती 2 अर्धशतक ही पाहिले गेलेत. परंतु या पहिल्या मॅच मध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा आहे आणि या हाय व्होल्टेज ड्रामा मध्ये अर्थात या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केला जातो, काय घडतं काय बिघडतं, नाण्याची एक बाजू आपण पाहिली, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला काय घडतं काय बिघडतं या आपण ऐकूया. निलेशजी पवार सरांचा आवाज. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. थँक्यू.
धन्यवाद जय सर. त्यांचा आवाज आपण पोलादपूर तालुक्यामध्ये सातत्याने ऐकतो आणि ज्यांना मोठी मागणी आता पोलादपूर तालुक्यामध्ये आहे. प्रत्येक गावामध्ये जयेश भोसले सरांचा आवाज तुम्ही ऐकलाय. आकडे तज्ज्ञ आहेत आणि महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध समालोचक म्हणून ज्यांचे नाव घेतलं जातं जयेश भोसले सर, त्यांचा आवाज तुम्ही ऐकलात. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट लीग बिग बॅश 2022. तर 51 धावा वनवेच्यात सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका साईडला जर पाहिलं तर संदीप कदम आणि एका साईडला ऋतिक सकपाळ ही जोडी मैदानामध्ये आली. गणेश बाविस्कर चला मैदानामध्ये. बॅट्समन देखील आले, फिल्डिंग लागली. तर 9:35 झालेत. लक्ष्मण मोरे 11 बोरावळे या संघाने 27 मिनिटांमध्ये 6 षटकं टाकलेत. तर पहिली मॅच रंगताना पाहायला मिळते KKCC कोतवाल विरुद्ध लक्ष्मण मोरे 11 बोरावळे या दोन संघादरम्यान पहिली मॅच रंगते. एका साईडला जर पाहिलं तर संदीप कदम आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहे. तर नॉन स्ट्राईक एंडला ऋतिक सकपाळ गोलंदाजीसाठी सुजित वाघमारे याला आमंत्रित केले गेले. सुमित वाघमारेच्या खांद्यावरती जबाबदारी राजेश सकपाळ यांनी सोपवली. आणि आता जर पाहिलं संदीप कदम यांच्या नक्कीच आपण पाहिलं लक्ष्मण मोरे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 51 धावा बनवायच्या. धावफलकावरती 50 धावा लगावल्यात KKCC कोतवाल. वेगळं काहीतरी क्षेत्ररक्षण आपल्याला पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळतंय. संदीप कदम यांच्यावरती नक्की दबाव आणायचं काम मात्र KKCC कोतवालच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. परंतु त्या दबावाला कशा रीतीने झुगारतायत नक्कीच जे गणेश केसरकर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून नक्की जी तुम्ही गाडी पाहतायत. झिरो डायमंड पेमेंटवरती तुम्ही ही गाडी नक्कीच घेऊ शकता. आणि व्यासपीठावरती आमच्या असोसिएशन कमिटीकडे तुम्ही नक्कीच नाव नोंदवा आणि लगेचच गाडी घेऊन जा. एक गाडी गेली म्हणजे एक बुक झाली गाडी. 0 डाऊन पेमेंटवरती ही ऑफर तुमच्यासाठी आहे, आपल्या तालुक्यातील मुलांसाठी आहे. या चेंडूला पहिल्याच बॉलवरती संदीप कदम यांच्या बॅटमधून स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. पहिल्याच बॉलवरती संदीप कदम यांच्या बॅटमधून निघतोय. ब्लँडेड स्ट्रोक 4 धावा. ज्या गरजू मुलांना जॉबची गरज आहे, कामाची गरज आहे, त्यांनी देखील आपण व्यासपीठावर आमच्याशी संपर्क करा. विक्रोळी स्टेशनच्या बाजूला कंपनी आणि परमनंट जॉब आहे. 14 ते 15 हजार रुपये सॅलरी देखील दिली जाईल. ही पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून उपलब्ध आहे. ज्या कोणाला जॉबची आवश्यकता असेल, कामाची आवश्यकता असेल, त्यांनी नक्कीच आमच्याकडे संपर्क करा. पुन्हा एकदा चांगला फटका. संदीप कदम फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. धावा मिळत आहेत त्या चेंडूवरती 4. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावफलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून बिग बॅश आजच्या अंतिम दिवसामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक 3 हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 अर्धशतकं पाहायला मिळाली. रोहन कदम आणि अजिंक्य पवार या 2 खेळाडूंची अर्धशतकं नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली.
अजिंक्य पवार नक्कीच कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगली बॅटिंग आणि गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. तर रोहन कदमने देखील अर्धशतकी खेळी केली आहे. या स्पर्धेमध्ये जे घडायचे ते घडलं, नव्हतं घडायचं ते देखील घडताना पाहायला मिळालं. हा चेंडू पुन्हा एकदा सफल होऊन खेळायचा प्रयत्न केला गेलाय. कोणती धाव मात्र मिळणार आहे. डॉट बॉल कमबॅक करतोय आता या चेंडूवरती सुजित वाघमारे. ही स्पर्धा पोलादपूर तालुक्याचं ग्लॅमर क्रिकेट नक्कीच एका वेगळ्या दिशेने जाताना पाहायला मिळते. बिग बॅश ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगलं आणि नीटनेटकं आयोजन. अंतिम दिवसामध्ये देखील टॅप पद्धतीचा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय, डायरेक्ट हिट केलाय, परंतु बॅकअप पहा चांगलं होतं. सुरेख बॅकअप त्या ठिकाणी केले गेले. एक धाव घेतली गेली आणि धावफलक जर पाहिला एका धावेने पुढे जातोय 9 आकड्यावरती. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं. संदीप कदम यांच्या माध्यमातून एक धाव घेतली गेली. धावफलक 9 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. लक्ष्मण मोरे 11 बोरावळे हा संघ आपल्याला बॅटिंग करताना धावा चेसिंग करताना पाहायला मिळतो. 51 धावा बनवायच्यात. हा वेगळ्या रीतीने खेळायचा प्रयत्न, पॅडल स्वीप करायचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पंचांकडे हलकं अपील मात्र गोलंदाज सुजित वाघमारेच्या माध्यमातून केले गेले. पंचांनी ते फेटाळून लावलंय. कोणती धाव मिळत नाही. डॉट बॉल येतोय. या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले, त्याच्यानंतर डॉट टाकला, त्याच्यानंतर एक सिंगल आली आणि त्यांच्यानंतर एक डॉट बॉल आला. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बिग बॅश 2022 अंतिम दिवस. कोण होणार विजेता, कोण होणार उपविजेता, कोण राहणार 3ऱ्या क्रमांकावरती, यासाठी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा धावफलकावरती. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 55,555 आकर्षक असा भव्य दिव्य चषक तुम्ही पाहताय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 33,333 व आकर्षक असा भव्य दिव्य चषक. तृतीय पारितोषिक 22,222 व आकर्षक असा भव्य दिव्य चषक. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी शूज देखील आहेत आणि ट्रॉफी देखील आहेत. 4थ्या क्रमांकासाठी चषक आपण पाहतोय, 5व्या क्रमांकासाठी चषक पाहतोय आणि 6व्या क्रमांकाला देखील चषक पाहतोय. म्हणजे तालुक्यामध्ये कधीही असं 6 क्रमांक आपण दिलेले होते ते आपण देताना या असोसिएशनच्या माध्यमातून बिग बॅश ही स्पर्धा पाहतोय. अतिशय चांगलं आयोजन. मला वाटतं युट्यूबला जे प्रेक्षक बघतायत, जी बाईक लावले, जी गाडी लावले, त्यांना वाटत असेल की ही मॅन ऑफ द सिरीज आहे की काय, परंतु ही मॅन ऑफ द सिरीज नसून ही तुम्ही 0 एकही रुपये न भरता डाऊन पेमेंट ही तुम्ही बुक करा आणि गाडी घेऊन जा. व्यासपीठावरती नक्कीच आपण पाहतोय निलेशदादा कोळसकर आहेत, त्याच्यानंतर सुनील सकपाळ कार्याध्यक्ष, तसेच आमचे निलेश धानावडे गेली 2 दिवस मेहनत घेताना पाहायला मिळतात. सुनील सकपाळ हे देखील आपल्याला पहिल्या दिवसापासून मेहनत करताना पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आमचे सहदेव कोंडाळकर हे देखील, आमचे संदेश बेलोसे हे देखील आज शेवटच्या दिवसामध्ये, भोसले साहेब हे देखील या ठिकाणी आहेत. अक्षय भोसले यांचे वडील नक्कीच व्यासपीठावरती आहेत. संदेश बेलोसे मला वाटतं शेवटच्या दिवसामध्ये आलेत. त्यांचा संघ खेळणारे म्हणून की काय, की असोसिएशनला शुभेच्छा देणार म्हणून की असोसिएशनसाठी आलेत. कापडे खुर्दा संघ नक्की सुपर 12 मध्ये दाखल झालाय. त्या संघाचे संघ मालक आहेत मंगेश बेलोसे यांच्या चेहऱ्यावरती असते आमची संपूर्ण टीम आली आहे. सुपर 6 मध्ये जाणार, 3 मध्ये देखील जाणार. त्यासाठी मला वाटतं संदेश बेलोसे गावावरून आले ही स्पर्धा पाहण्यासाठी. जाव्या मैदानाच्या आतमध्ये संदीप कदम स्ट्राइक एंड वरती आहेत. निलेश गोलंदाजीसाठी. पहिला बॉल जर पाहिला तर स्वतःच्या फॉलोदर मध्ये अडवला गेलाय. डॉट बॉल येतोय. कोणती धाव मिळत नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत्या 9 धावा. दुसऱ्या षटकासाठी आता जर पाहिलं तर निलेश गोलंदाजीसाठी येत आहेत. दुसरं पॉवर प्लेचं षटक. लोअर फुल टॉस गती कमी केली होती. ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. टिपलाय झेल चुकी होते आणि या ठिकाणी पहा संदीप कदम यांच्याकडून चुकी झाली. फुलटॉस होता, गती कमी केली होती, ते मात्र त्यांनी ओळखलं नाही. त्या ठिकाणी कॅच पकडली गेली आणि संदीप कदम नावाचा फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतोय. नक्कीच लक्ष्मण मोरे बोरावळे या संघाच्या डगआउट मध्ये नक्कीच निराशेचं वातावरण पसरलं असेल, कारण संदीप कदम जोपर्यंत मैदानामध्ये होते तोपर्यंत त्यांच्या आशा पल्लवी होत्या. परंतु आता येणारा नेक्स्ट बॅट्समन, नेक्स्ट फलंदाज कशा रीतीने मैदानामध्ये खेळ करेल. 36 बॉल मध्ये 51 बनवायच्या होत्या. पहिल्या षटकात 9 बनवल्या गेल्या.
सुजित वाघमारे आणि सुमित वाघमारे ही जोडी नक्कीच सातत्याने पोलादपूर तालुक्यामध्ये कोतवाल गावासाठी अतिशय चांगलं क्रिकेट आणि ओपनच्या गटामध्ये देखील संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच स्पर्धा त्यांनी खेळल्या. M3 SPL महाडमध्ये जी स्पर्धा झाली त्यामध्ये सुजित वाघमारेचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. अनेक स्पर्धा आता मुंबईमध्ये देखील होत आहेत. नवी मुंबई तदनंतर पोलादपूर तालुक्यामध्ये ओपन गटामध्ये यंगस्टार पोलादपूर मंगेश बेलोस यांचा हा संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर निलेदादा कोळसकर मित्रमंडळ हा संघ देखील आपल्याला ओपनच्या गटामध्ये पाहायला मिळत असतो. ओमकार घाडगेची कबड्डीची टीम मात्र नक्कीच या व्यासपीठाला भेट देईल, या स्पर्धेला भेट देईल. पुणेरी पलटणचे 2 खेळाडू, यू मुंबाचा 1 खेळाडू काही वेळेत त्यांचं आगमन होत आहे. बिग बॅश आपण पाहतोय टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून ही स्पर्धा आजच्या 6व्या दिवसामध्ये नक्कीच घेऊन आलेत. पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर गणेश बाविस्कर सर आमचे नक्कीच सातत्याने पोलादपूर तालुक्याशी जुळले. त्यानंतर प्रदीप शिंदे डान्सिंग अंपायर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सचिन सावंत. हा चेंडू नक्कीच टप्पा पडला, नक्कीच स्लोअर वन पद्धती पुन्हा एकदा पाहायला मिळाला. कमी गतीने केलेली गोलंदाजी नक्कीच निलेश यांची चांगली पाहायला मिळते. 1 विकेट मिळवली. आता मात्र समीर भोसले बॅटिंगसाठी आलाय. समीर भोसलेकडून अपेक्षा आहेत. काल त्याचाच बंधू सागर भोसलेने 13 बॉलमध्ये 32 धाबा बनवल्या गेल्या. आज पाहूया समीर भोसले कसा खेळ करतोय. स्लोवर मध्ये जाऊन पॅडल स्वीप खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी होते. चेंडू मात्र निघून जातोय का सीमारेषा पलीकडे जाईल का, परंतु बॉल तर अडवला गेला होता. 3 धावा पूर्ण केल्यात आणि 3 धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. बॉल तर अडवला होता परंतु बॉल पुन्हा एकदा निष्ठून बाजूला गेला. 3 धावा घेतल्या गेल्यात. तीन धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय, जाऊन पोहोचतोय तो 12 या आकड्यावरती. पहिला चेंडू डॉट टाकला, त्याच्यानंतर विकेट आली, त्याच्यानंतर डॉट आणि आता 3 धावा. बॅटिंगसाठी ऋतिक सकपाळ जाईल. सलामीसाठी ऋतिक सकपाळ आले होते. त्या आतापर्यंत एकही धाव ऋतिक सकपाळनं केली गेली नाहीये. 51 धावांचं आव्हान पार करायचंय. पहिल्या दिवसामध्ये 52 धावा पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या या ठिकाणी काय घडतंय, पंचांकडे अपील केली गेली, कॅचचं अपील केलं गेलं आणि फलंदाज मात्र बोल्ड नक्की त्रिफळाचीत केलं गेलंय. यष्टा उद्ध्वस्त केल्यात. चांगली गोलंदाजी, कमी गतीने केलेली गोलंदाजी निलेश यांची पाहायला मिळते. धावफलक जर पाहिला तर 12 या आकड्यावरती थांबलाय. संदीप कदम नावाची भिंत माघारी परतली आणि बॅकफुटवरती आपल्याला संघ लक्ष्मण मोरे 11 बोरावळे आपल्याला पाहायला मिळतोय. बोरावळे गावाबद्दल सांगायचं झालं तर गेली 26 वर्ष त्यांनी लक्ष्मण मोरे यांच्या माध्यमातून आपण सिद्धिविनायक बोरावळे यांची स्पर्धा सातत्याने बोरावळे गावामध्ये पाहत असतो. बोरावळे गावात सप्ताह देखील, पालखी देखील आणि लक्ष्मण मोरे एक समाजसेवक त्या गावातील, त्यांच्या नावाखाली हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. संपूर्ण फॅमिली म्हणून हा संघ दाखल झालाय बोरावळे. सुनील उतेकर यांनी आम्हाला सांगितलं की आमचा संघ पूर्ण एक फॅमिली म्हणून खेळणार लक्ष्मण मोरे यांच्या नावाखाली. तोच खेळताना पाहायला मिळतोय. खजिनदार देखील आहेत लक्ष्मण मोरे. तिथून उठा, टॉस बॉक्स मधून उठा. खेळाडूंना विनंती, तिथून प्रेक्षकांना विनंती, तिथून उठा. डगआउट मध्ये खुर्च्या आहेत, त्या साईडला तुम्ही बसू शकता जाऊन. पहिली मॅच लक्ष्मण मोरे 11 बोरावळे विरुद्ध KKCC कोतवाल. मॅच रंगतदार अवस्थेत. काल शेवटची मॅच जर पाहिली तर असं वाटलं होतं की सामना मराठावारीचा बाजूने जाईल, परंतु मॅच जिंकली नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने. हा चेंडू खाली राहिलाय. कमी गतीने पुन्हा एकदा निलेश यांचं कौतुक करावं लागेल. केवळ या षटकामध्ये धावा खर्च केल्यात त्या केवळ 3 धावा खर्च केल्यात, त्या देखील मिस फिल्डिंगच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. षटकाची समाप्ती होते. दुसऱ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकात 9 आल्या, त्याच्यानंतर केवळ 3 आल्या, म्हणजे 12 चेंडू 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 विकेट माघारी परतलेत. 24 बॉल आणि 39 धावांची आवश्यकता. पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट, पोलादपूर तालुक्याला मिळालेली एक नवी दिशा.
ज्या पोलादपूर तालुक्यामध्ये अंडरआर्म क्रिकेट जास्त खेळलं जायचं तो आज तालुका कुठल्या मैदानामध्ये खेळतोय 40+ घनसोली खार्डीच्या मैदानामध्ये देखील 25 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा झाली. त्या मैदानामध्ये देखील चॅम्पियन ट्रॉफी असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित केली गेली होती. 21 आणि 22 मेला तुम्ही नरवीर चषक पाहणार आहोत. अतिशय आगळं वेगळं आयोजन त्यांचं देखील असणार आहे. त्या स्पर्धेचं आकर्षण म्हणजे ट्रॉफी आकर्षण असणार आहे. नरवीर चषक देवळे म्हणजे निलेदादा कोळसकर हे नाव नक्कीच घ्यावं लागेल. आणि डोळ्यासमोर निलेदादा देवळे म्हटलं की निलेदादा कोळसकर. मोठा फटका तर खेळला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. लॉंग ऑनला पकडली कॅच आणि फलंदाज आता मात्र माघारी परततोय समीर भोसले. समीर भोसले कडून अपेक्षा खूप साऱ्या होत्या परंतु त्या अपेक्षा मात्र पूर्ण करू शकला नाहीये. माघारी परततोय समीर भोसले. 0वरती 3 धावा वैयक्तिक त्याने केल्या आणि माघारी परतला गेलाय. संपूर्ण संघ होता पाहिलं गेलं तर बॅकफुटवरती आता येताना पाहायला मिळतोय लक्ष्मण मोरे बोरावळे. वीरेंद्र बॅटिंगसाठी येतोय. 3रं षटक आहे. पहिल्याच बॉलवरती सुमित वाघमारेने विकेट मिळवली. सातत्याने कोतवाल गाव मात्र म्हटलं की आता सुमित वाघमारे आणि सुजित वाघमारे या दोन बंधूंनी अक्षरशः चांगला खेळ केलाय. म्हणूनच राजेदास सकपाळेंनी या सुमित वाघमारेवरती विश्वास दाखवला. परंतु राजेश सकपाळे यांची जी बॅटिंग आहे जी अगोदर ज्यांनी पोलादपूर तालुक्याचं नाव त्यांनी काढलं तेच आता देखील तशी प्रकारे बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु सुजित वाघमारे लगेचच बॅकअप त्याने केलं. त्याला माहिती आहे सुमित वाघमारे हिट करणार परंतु एक धाव मिळते. एक सिंगलने धाव फलक पुढे जातोय. 13 या आकड्यावरती 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. लक्ष्मण मोरे बोरावळे हा संघ पहिली मॅच खेळत होता. कमी धावा झाल्या होत्या परंतु त्याच्यानंतर 3 चेंडूवरती 13 धावा कोणी केल्या तर सुनील उतेकरने आणि शेवटचं षटक 6 बॉल 11ची आवश्यकता होती. चेंडू सुनील उतेकरच्या हातातच दिला आणि मॅच संघाला जिंकून दिली. हा हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरतून जातोय. प्रयत्न तर केले गेले होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. अतिशय वेगात 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावफलक पुढे जातोय. 15 या आकड्यावरती 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बाळा गायकवाड आमच्या गुणलेखाच्या भूमिकेमध्ये आज दिवसभर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि एक आपल्या असोसिएशनला त्यांची वेळोवेळी मदत देखील राहिली. पंच म्हणून असतील किंवा स्कोरर म्हणून देखील असतील. हालदुले गावातून नक्की 2 व्यक्ती आपल्या असोसिएशनला नक्कीच सातत्याने त्यांचं सपोर्ट असतो असे मयूर भोसले आणि बाळा गायकवाड. मयूर भोसलेची तर उल्लेखनीय कामगिरी. सुमित वाघमारे हा चेंडू नक्कीच बॅटची एज घेतली गेली. 3rd स्लिप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. विजय दाबेकर त्या ठिकाणी होता आणि त्याला देखील हुलकावणी दिली. धावा मिळतोय त्या बॉलवरती 4. हा चौकार पाहायला मिळतोय. वेलकम चौकार म्हणावा लागेल. वेलकम धावा या म्हणाव्या लागतील. जिथं धावसंख्या थांबली गेली होती तिथं धावफलक आता 19 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. सुदेश शिंदेला आता आपल्या अनुभव मात्र दाखवावा लागेल. जितकं वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलं सायनाथनगर घाटकोपरला आता आपल्या या बोरावळे गावासाठी त्याला खेळावं लागेल. विजय मिळवून द्यावा लागेल सुदेश शिंदेला. 4 धावा आल्या. चौकार येतोय. 19 धावा. आता मात्र समीकरण जर पाहिलं तर 20 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आहे. आव्हान एवढं काही मोठं नाहीये. प्रयत्न तुम्हाला करावे लागेल. प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानामध्ये सुदेश शिंदेला करावी लागेल. वीरेंद्रला करावी लागेल. 20 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता. ओके ओके 19 बॉल. चुकीची दुरुस्ती. 19 बॉल आणि 32. हा चेंडू नक्कीच हलक्या हाताने खेळायचा होता परंतु
लेग बाईच्या रूपामध्ये एक धाव कळवली जाते. एकेरी धावेने धावफलक पुढे जातोय. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 20 या आकड्यावरती. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 12वा खेळाडू तर 18 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 20. अजूनही 31 धावांची आवश्यकता. 18 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. काल सुपर 3 मध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला मिळालाय. नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन, निरंजन दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ पहिल्या 3 मध्ये जाऊन दाखल झालाय. सुपर 3 मध्ये बक्षीस फेरीमध्ये दाखल झालाय. गोलंदाजीसाठी सुजित वाघमारे. वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक टाकण्यासाठी सुजित वाघमारेला आमंत्रित केलंय. पहिल्या षटकात सुजित वाघमारेच्या 9 धावा आल्या. 2 चौकार संदीप कदम यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. परंतु आता सुजित वाघमारे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. तर बॅटिंगसाठी सुदेश शिंदे स्ट्राईक एंड वरती आहे. नॉन स्ट्राईक एंडला वीरेंद्र. दोघांनाही आता मात्र जबाबदारीने बॅटिंग करावी लागेल. जी मोठी जबाबदारी आपल्या संघाची आहे. या चेंडूवरती घडते काय? त्रिफळाचित केलं गेलं. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. ऑन साइडला फटका खेळायचा प्रयत्न केला गेला होता, परंतु थेट चेंडू नक्कीच दांडी गुल करतोय. फलंदाज बाद होतोय. तिसरा 4था खेळाडू बाद होतोय. सुदेश शिंदे. बॅटिंगसाठी स्वराज. बोरावळे गावचा आणखी एक खेळाडू स्वराज. वीरेंद्र जर पाहिलं तर बोरज गावचा हा खेळाडू आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. बिग बॅश ऑप्शन झालं त्याच्यानंतर ही स्पर्धा लगेचच आपण अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावरती 3 मे पासून या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि आज जर पाहिलं तर 8 मे शेवटचा दिवस. सोपान मोरे यांचा संघ देखील आपण या पुढील मॅच मध्ये खेळताना पाहणार आहोत. अर्णव 11 गोळेगणी विरुद्ध या चालू सामन्यातील विजेता संघ, अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि या सामन्यामध्ये जो जिंकेल तो सुपर 12 मध्ये दाखल होईल आणि जो संघ पराभूत होईल तो अर्णव 11 गोळेगणी, चुकीची दुरुस्ती, जो संघ पराभूत होईल तो अर्णव 11 गोळेगणी संघासोबत खेळेल. हा चेंडू हलक्या हाताने मात्र नक्की ड्राईव्ह करताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक घेतोय डीप मधून. 1 धाव तर घेतली गेली. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 1 धाव घेतली गेली. जो संघ जिंकेल तो सुपर 12 मध्ये जाईल. जो पराभूत होईल तो अर्णव 11 गोळेगणी या संघासोबत खेळेल. व्हाईट बॉल. ज्या संघासोबत, ज्या टीम सोबत गावावरून जी लहान लहान मुलं किंवा मुंबईमधून जी लहान मुलं वयस्कर गावावरून जे आहेत त्यांना नक्कीच आपण भोजनाची व्यवस्था आजच्या दिवसामध्ये केली आहे.
त्यांच्यासाठीच फक्त असेल, याची नोंद घ्या. जे गावावरून आले त्यांच्यासाठी ही सोय असेल, त्यांच्यासाठी ही व्यवस्था असेल भोजनाची. ज्यांना मात्र काही सुविधा उपलब्ध होत नाहीत त्यांच्यासाठी नक्कीच आपण आज आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून, कमिटीच्या माध्यमातून संपूर्णपणे लक्ष्मण मोरे 11 बोरावळे हा संघ बॅकफुट पाहायला मिळतोय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 22. समीकरण जर पाहिलं तर 14 बॉल 29 चे. स्लोअर पद्धतीचा चेंडू, गती कमी केली. लॉंग ऑफ मध्ये चेंडू अडवला गेलाय. चेंडूची फेक होते. एकच धाव मिळेल. 1 धावणे धाव फलक पुढे जातोय. स्वराज आणि वीरेंद्र हे सातत्याने आम्ही पाहत असतो, सराव करत असतात, परंतु त्या सरावाचा फायदा आता किती होणार. संघासाठी, बोरावळे संघासाठी खेळायचे आणि त्यांना विजय द्यायचा असेल तर स्वराज आणि जर पाहिलं तर वीरेंद्र यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. 13 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता. स्वराज मात्र नक्कीच पाहूया कशा रीतीने बॅटिंग करतोय. शॉर्ट बॉल, त्याला हुक केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. वन बाउंड चेंडू चौकारासाठी निघून जातोय. 4 धावा. शेवटच्या बॉलवरती चौकार आला. आता मात्र सामना येऊन पोचलाय तो. बारा चेंडू आणि 24 धावांवरती. 12 बॉल 24. अर्णव 11 गोळेगणे आपला कॅप्टन त्वरित टॉस बॉक्स कडे पाठवा. संघाचे संघमालक सोपन मोरे आमच्या व्यासपीठावरती आहेत. काल त्यांच्या अनुपस्थितीमध्ये संघ विजय होताना पाहायला मिळाला. सुमित वाघमारे गोलंदाजीसाठी 12 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. स्वतः कर्णधार, वैयक्तिक दुसरं संघाचं 5वं षटक टाकण्यासाठी सुमित वाघमारे. पाहूया काय घडतंय. वीरेंद्र आणि स्वराज कशा प्रकारे खेळी करतायत. राहुल द्रविड स्टँड मध्ये लक्ष्मण मोरे तुम्ही संघ पाहताय, तर महेंद्रसिंग धोनी स्टँड मध्ये तुम्ही KKCC कोतवालचे खेळाडू पाहताय. हा चेंडू आखूड टप्प्याचा होता, ऑन साइडला खेळाय. डीप मधून फिल्डर अतिशय वेगात येतोय. तद्वर एक सिंगल अर्जित केली गेली. 1 धावेवरती समाधान मानावं लागते. 11 बॉल आणि 23चं समीकरण आहे. संदीप कदम जर मैदानामध्ये असते तर सामना नक्कीच लवकर संपला असता, परंतु त्यांना बाद करण्यामध्ये यश मात्र नक्कीच मिळवलं गेलं. स्लोवर पद्धती चेंडू मात्र नक्कीच निलेश यांनी हाताळले आणि संदीप कदम सारखा विकेट मात्र त्यांनी मिळवला गेला. केवळ 3 धावांचं षटक पाहायला मिळालं. अतिशय चांगली गोलंदाजी. सुमित वाघमारे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. वेगळ्या शैलीचा फटका खेळायचा प्रयत्न मात्र फसतोय. डॉट बॉल येतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही बिग बॅश आजच्या अंतिम दिवसामध्ये, रविवारचा दिवस आणि सुट्टीच्या दिवसामध्ये हा क्रिकेटचा खेळ सुपर संडे. हा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केला गेलाय. वाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव स्कोर कार्डवरती ऍड केली जाते. गणेश बावीसकर आम्हाला कळवतायत. गणेश बावीसकर यांनी देखील कित्येक काळ श्रीलेवन संघासाठी गोलंदाजी करत असताना क्रिकेट खेळलं. त्याच्यानंतर पंच म्हणून त्यांनी कामगिरी आपली निवडली. त्याच्यानंतर काही बिझनेस देखील त्यांचा आहे. अखूट टप्प्याचा बॉल पूल करायचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव तर पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात स्वराज आणि वीरेंद्रच्या माध्यमातून. स्क्वेअर लेग पंच आमचे सचिन सावंत एक व्यावसायिक खेळाडू म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं, प्रोफेशनल खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा सचिन सावंत यांनी खेळल्या. नऊ बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. समोरच्या दिशेने फटका तर सजवलाय. क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग ऑन मध्ये कॅच पकडली गेली आणि स्वराज मात्र माघारी परततोय.
गरजेचं होतं मोठे फटके खेळण्याचा आणि स्वराजने मात्र प्रयत्न केला परंतु चेंडू मात्र जाऊ शकला नाहीये. लॉंग ऑनला चांगला झेल टिपला. धक्का क्रमांक बसतोय लक्ष्मण मोरे 11 संघाला 5वा धक्का. नवीन बॅटर मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय अभिषेक. आठ बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. 31 धावांवरती स्कोर कार्ड. 51 धावा बनवायच्या होत्या. 36 चेंडू आणि 51. पहिल्या षटकात 9 बनवल्या गेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर काय गोलंदाजी केली निलेश आणि सुजित वाघमारेने. सुमित वाघमारे तीनही गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. याची रक्षकाकडून थोडीशी चूक होते. एक सिंगल मिळते. एकेरी धावेने धावफलक 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 19 धावांची आवश्यकता. 7 बॉल आणि 19. एखाद दुसरा मोठा फटका जर आला तर नक्की सामन्याचं चित्र मात्र पालटू शकतात. शॉर्ट बॉल होता तिथं मात्र शॉर्ट मिड ऑफला राजेश सकपाळ त्या ठिकाणी होते. एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे त्यांच्याकडे. कॅच पकडली गेली आणि 6वा विकेट लक्ष्मण मोरे बोरावळे या संघाचा पाहायला मिळतोय. आता सामना येऊन पोहोचलाय तो 6 बॉल आणि 19 आकड्यावरती. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. अर्णव 11 गोळेगणे कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये. तर नवीन बॅटर जयेश मैदानामध्ये. सहा बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. राजेशजी सकपाळ. जयेश बॅटिंग साठी सफल होऊन खेळायचा प्रयत्न मात्र फसतोय. कोणती धाव मिळत नाहीये. 5 बॉल 19चं समीकरण आहे. लो स्कोरिंग मॅच. 51 धावा देखील आपल्याला पाहायला मिळत नाहीत. बनवणार की नाही. पाच चेंडू 19 धावांची आवश्यकता. केकेसीसी कोतवाल संघाने टॉस जिंकला. सुमित वाघमारेने सांगितले की आम्ही बॅटिंग करू. इथं काय घडतंय. त्रिफळाचित केले गेले. खेळाडू मात्र बाद होईल आता. अभिषेक. 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता. आता मात्र सुनील उत्तेकर बॅटिंग साठी येत आहेत. ज्यांनी जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये पहिली मॅच खेळत असताना 2 चौकार घेतले होते. गोलंदाजी केली आणि विजय देखील मिळवून दिला होता परंतु आता काहीशे लेट येताना पाहायला मिळत आहेत. परंतु 4 बॉल 19 ची आवश्यकता असताना सुनील उत्तेकर संघाला मॅच जिंकून देणार का. प्रोफेशनल स्कोरिंग. मोठा प्रहार या ठिकाणी खेळलाय सुनील उत्तेकरच्या बॅट मधून परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. कॅच पकडली गेली. फलंदाज सुनील उत्तेकर देखील माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. विकेट क्रमांक या ठिकाणी 7वी. 7 विकेट माघारी परतले. 8 विकेट माघारी गेल्यात. 8. चांगला झेल टिपला. वेदांत आमचे ज्यांनी 2 दिवस स्कोरिंग केलं वेदांत ते देखील उपस्थित होत आहेत. अतिशय चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत राजेश सकपाळ.
दीपक बॅटिंग साठी. हॅट्रिक घेणार का? चौथी हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. चांगला बॉल, कोणती धाव मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. दोन बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. हा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल, अवांतर स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वरती. डॉट बॉल. अर्णव 11 गोळेगणी कॅप्टन आलेत. तर यानंतर संदीप कदम हे देखील या ठिकाणी आलेत. मी संदेश बेलोस यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते टॉस. या बॉलवरती चौकार येतोय, परंतु मॅच जिंकली आहे KKCC कोतवाल या संघाने आणि सुपर 12 मध्ये दाखल झालेत. सुपर संदेश बेलोसे विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या. संदीप कदम आणि वैभव